नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेच्या 19 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर आता पारूने किर्लोस्करांना सांगितलेलं असतं की मला तुमची ब्रँड अँबॅसेडर व्हायचं नाहीये. मी यापुढे तुमच्या कंपनीमध्ये काम करणार नाहीये आणि उद्या जो कार्यक्रम आहे तिकडे सुद्धा येणार नाहीये. आणि हे सगळं ऐकून तर घरच्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. पारू सरळ बाहेर निघून येते. आदित्यला काहीच कळायला मार्ग नसतो की पारू अशी का वागते, ती नाही का म्हणतीये, तिला काहीच कळत नसतं. पारू मात्र सरळ बाहेर निघून येते. तेवढंच अनुष्का तिच्या मागे येते आणि या पारूची कळ काढत बोलते, काय मग पारू, कसं वाटलं, आली का मज्जा? बरं केलंस, तू हे ब्रँड अँबॅसेडर पद ना सोडून दिलंस. आता हळूहळू सगळंच तुझ्या हातातून निष्ठून जाणार आणि एक दिवस तुलाच या घराच्या बाहेर निघून जावं लागणार. आणि मग मी काय करणार, मी आदित्यशी लग्न करणार. तेव्हा पारू बोलते, अनुष्का मॅडम खबरदार, मी तुमचं आणि आदित्य सरांचं लग्न होऊच देणार नाही. आणि तेवढंच ते ही प्रिया येते. ती बरोबर त्या दोघींचं बोलणं ऐकते. ती जोरातच ओरडते, पारू अगं तुला काही अक्कल वक्कल आहे की नाही? अगं तू हे काय बोलतीयस? तू आदित्य आणि अनुष्काचं लग्न का होऊ देणार नाहीस? अगं तुला कळतं की नाही, तू एक साधी मोलकरी नाहीस, पण अनुष्का या घरची होणारी सून आहे. तिच्याशी असं बोलतात का? तर प्रेक्षकांनो, प्रिया फक्त इतकंच बोलून शांत बसत नाही, तर ती चक्क पारूचं थोबाड फोडते. तिच्यावरती चक्क हात उगारते. पारूला खूप वाईट वाटलेलं असतं. पारू आता मनातल्या मनात बोलते, मी प्रिया मॅडमची इतकी मदत केली आणि त्यांनी अशी परतफेड केली. आणि तेवढंच मागून ही आईला येते. तिला काहीच कळत नसतं नक्की या मुलींचं काय चाललंय. आईला तर जोरातच ओरडते, काय चाललंय इथे? अनुष्का तर पळत पळत आईल्याजवळ जाते. साजूपणाचं आव्हानात बोलते, मॅम ते काय नाही, तुम्हाला काहीतरी गलतफहमी झाली, म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, आम्ही तिघी फक्त बोलत होतो. तेवढंच प्रिया समोर येते आणि बोलते, अनुष्का प्लीज खोटं बोलू नकोस. या पारूचा खरा चेहरा आईंच्या समोर आलाच पाहिजे. नाही म्हणजे आईंना असंच वाटतं ना की पारू खूप चांगली आहे, सदैव किर्लोस्करांच्या भल्याचा विचार करते. पण ती पुढे जशी आहे ना तशी मागे ती अजिबात नाही आहे. आणि तिचा मागचा चेहरा आईंच्या समोर आलाच पाहिजे आणि तो मी आणणार, मी सांगणार आईंना. ही अनुष्काला असं म्हणत होती की मी तुझं आणि आदित्यचं लग्न होऊ देणार नाही. बघा ना आई, हिची हिंमत किती वाढली आहे. नाही म्हणजे आपण पारूला आपलं मानतो, तिला नोकर मानत नाही, तर ही आपल्या डोक्यावरतीच बसली आहे आणि मिरे वाटते, आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये लक्ष देते. आणि पारू हे जे काही करते ना ते मला अजिबात नाही आवडलेलं. आणि मला असं वाटतंय तुम्ही पारू विरुद्ध काहीतरी मोठा निर्णय घ्या. अहिल्याला तर चांगलाच धक्का बसलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे प्रिया आणि अनुष्का पुन्हा माती खाणार आहेत आणि अहिल्या पारूला माफ करणार आहे. काहीतरी वेगळाच ट्विस्ट येणार आहे. कारण पुढील प्रोमो जो रिलीज झालेला आहे त्यामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की पारूचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून इनॉग्रेशन झालेलं आहे गावामध्ये. आणि जर तसं काही घडलं असतं तर ते तिकडे गेलेच नसते पारूला घेऊन. तेव्हा आता पारूने नक्की काय डाव फिरवलाय हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच कळेल. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.